शेतकरी कुठलाही टॅक्स भरत नाही. शेतकरी कायम रडतच राहतो. शेतकऱ्याला कर्जमाफीच पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमाच पाहिजे, असं कायम काही समाजातील काही लोक हे कायम बरगळत असतात. त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. खरं तर शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा पाहिजे. याचं कारण असं की आज तुम्ही मार्केटमधल्या कुठल्याही कंपनीकडे जा, त्या कंपनीच्या प्रोडक्टला MRP आहे. पण शेती हे असं एकमेव क्षेत्र आहे की त्याच्या कुठल्याही प्रोडक्टला MRP नाही. ना गव्हाला नाही, ना बाजरीला नाही, ना सोयाबीनला नाही, ना मक्याला नाही, ना केळीला नाही, ना ऊसाला नाही. कुठलाही माल हा शेतकरीही त्याची किंमत ठरवू शकत नाही. तर मला सांगा, या शेतकऱ्याच्या सगळ्या मालाची किंमत जर सरकार ठरवणार असेल तर शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं सुद्धा शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. म्हणून शेतकरी तुम्हाला कर्जमाफी मागतोय, म्हणून शेतकरी तुम्हाला पीक विमा मागतोय, म्हणून शेतकरी तुम्हाला अनुदान मागतोय. कारण शेतकरी जो खत टाकतो त्यालासुद्धा MRP आहे, शेतकरी जो बी लावतोय त्यालासुद्धा MRP आहे, शेतकरी जो फवारतोय त्या औषधालासुद्धा MRP आहे. फक्त शेतीतून उत्पन्न तयार झालेल्या कुठल्याही पिकाला MRP नाही. कारण हा अधिकार सरकारनं आपल्याकडे राखून ठेवला आहे. मग शेतकऱ्याचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा शेतकऱ्याला मदत पण सरकारनं दिली पाहिजे. का चुकीचं बोलतोय शेतकरी? पण समाजातील काही घटक आहेत जे शेतीतलं खातच नाहीत, ते वाऱ्यावरच जगतात. ते कायम शेतकऱ्याला नाव ठेवत असतात की कायम शेतकरी रडत असतो. कारण त्यांनी शेती कधी केलेली नसती, त्यांच्या बाप जन्मात कोणी शेतात गेलेलं नसतं, त्यांनी शेतीतील आव्हाने बघितलेली नसतात, म्हणून ते शेतकऱ्याला बोलत असतात. मित्रांनो, शेती हा जरी विषय फायद्याचा असला तर तेवढा जोखमीचा विषय आहे. एक दाणा पेरला तरी 1000 दाणे उगवतात हे सत्य जरी असेल तरी त्या दाण्याला भाव नाही आहे. म्हणून शेतकरी खरा तर अडचणीत येतो, म्हणून शेतकरी वारंवार कर्जमाफी मागतोय, म्हणून शेतकरी स्वतः आता पैसे भरतोय, ते पीक विमासुद्धा सरकार देत नाही. म्हणून शेतकरी रडतोय, म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरतोय. ही शेतकऱ्याची भावना कधीतरी तुम्ही समजून घ्या. व्हॉट्सअप फेसबुकवर उगाच शेतकऱ्याला मोठ्या मोठ्या गप्पा शिकवायच्या आणि शेतकऱ्यानं पिकवलेलंच खायचं, हे असं करून चालणार नाही. मित्रांनो, शेतकरी जर समजून घ्यायचा असेल तर आपल्या कोणी कुळात शेतकरी असेल तर त्याला विचारावं की शेतीतले खरे आव्हानं काय आहेत आणि शेतकऱ्याला कशासाठी मदत हवी. कारण शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही. म्हणून शेतकऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. मित्रांनो, जे कोणी असं बोलत असतील त्यांनी हा मनातला संभ्रम दूर करावा. शेतकरी हा सुद्धा माणूसच आहे. शेतकऱ्याच्या समोर प्रचंड अडचणी आहेत. त्या अडचणी स्वतःला त्या ठिकाणी ठेवून त्या कुठंतरी बघाव्या आणि शेतकरी समजून घ्यावा. आवडला असेल तर नक्की शेअर करावं. धन्यवाद. जय जवान, जय किसान.